गोपीनाथरावांच्या निधनानं परळीवासियांना शोक आवरता येत नाही। आमचा लोकनेता आम्ही गमावला असं म्हणत परळीकरांनी शोक व्यक्त केलाय। लोकनेते गोपीनाथ मुंडे अनंतात विलीन झालेले आहेत। या नेत्यांचं दर्शन घेण्यासाठी लाखोंचा समुदाय या ठिकाणी आला होता। काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेऊया। काय सांगाल मुंडे साहेब बद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत? मुंडे साहेब गरीब जन्मातून जन्माला आले आणि त्यांनी लहानपणापासून जमिनीत हे करून सगळ्याला सोबत घेऊन हर समाजाला त्यांनी प्रत्येकाची कामं केली। गोरगरिबाची बहुजनाचे नेते होते आणि त्यांनी असं होतं की शून्यातून पूर्ण निर्माण केलं। त्यांच्या पाठीमागला वारसा नव्हता काही, म्हणजे त्यांना बुडी ढकलायला कुठली खुर्ची वयाचं नव्हतं। त्यांनी एक झाडाखालला नेता म्हणा थोडक्यात त्यांनी सगळं एका अशापासून केल्यामुळे एवढा जनसमुदाय जवळपास 13-14 लाख लोक आले। उन्हामध्ये कुणी जेवण केलं नाही, कुणी पाणी भेटलं नाही, आले। त्यांचे देव मानतात आम्ही। तुमच्या मनात काय भावना आहे? थोडक्यात काय सांगाल? मुंडे साहेब म्हणजे जे आमचे भगवान बाबा हे दैवत आहे, त्याच्यापेक्षाही मोठे दैवत म्हणजे आमचे मुंडे साहेब आहेत। आणि मुंडे साहेब गेल्यामुळं आमचं एक मोठं छत्र हरवलेलं आहे आणि आमच्या ज्या समाजाचं, बहुजन समाजाचं 50 ते 60 वर्ष जे झालेलं नुकसान आहे ते कधीही भरून निघणार नाही आणि असा नेता पुढे न होणार, आता जे झालेला आहे पुढे न होणार असा नेता आमचा मुंडे साहेब आहे। काका तुम्ही काय सांगाल? त्या वंजारी समाजामध्ये एकमेव आमचा आत्मा म्हणजे मुंडे साहेब। मुंडे साहेब गेले म्हणजे आमचा आत्मा गेला। याच्या पलीकडे मी काय बोलू शकत नाही। तुम्ही काय सांगाल? इथे मुंडे साहेबांच्या अंत्यदर्शनासाठी आला होता तुम्ही? मुंडे साहेब एक शेतकऱ्याचा मुलगा होता। त्यांनी शून्यातून जग निर्माण केलं आणि महाराष्ट्रातील पूर्ण शेतकऱ्यासाठीच त्यांनी झगडलेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये तरी असा नेता पुन्हा तयार होऊ शकत नाही। मुंडे साहेब हे आमचे हृदयस्थान होते आणि असा नेता आम्हाला मिळू शकत नाही। एवढं लोकनेते गोपीनाथ मुंडेंबद्दल तुम्ही काय आठवण सांगाल? माझं असं मत आहे की आमच्या सर्व समाजाचं कंटक होतं, देवस्थान होतं हे, आणि गोरगरिबाच्या मुलाला त्यानं अनेक ठिकाणी पैसा पुरवलेला आहे। प्रत्येक मुलांची फीस भरलेली आहे। साहेबा म्हणतो ते काही अडीअडचण असेल तर मला बोला आणि प्रत्येकाच्या गोरगरिबाच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे पूर्णपणे प्रश्न सोडलेले त्यानं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।